एक्सरसाइज 12.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. ड्रॉ अ लाईन ए पॅरलल टू लाईन बी अँड पासिंग थ्रू पॉइंट एक्स. एक्स शुड नॉट लाय ऑन लाईन बी ही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला सरळ सरळ काय करायचं, मी इकडे फिगर ड्रॉ करून दाखवतोय. एक लाईन ड्रॉ करायची आहे, त्या लाईनला नाव द्यायचंय लाईन बी आणि लाईन आहे म्हटल्यावरती ॲरो येणारच. आता या लाईन बी ला एक पॅरल लाईन ड्रॉ करायची, पण कुठून? एक पॉइंट घ्यायचा आहे, त्या पॉइंटला नाव द्यायचंय पॉइंट एक्स. या पॉइंट एक्स मधून एक अशी लाईन पॅरल गेली पाहिजे, कशाला? बी. बी या लाईनला, आणि आपण काय करणार, त्याला नाव देणार ए. ठीक आहे, आता अगदी इझी आहे. काय करायचंय, एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण आधी, लाईन बी. आता ही रफ फिगर होती, तर मी आधी नाव लिहून ठेवतो रफ फिगर. जर तुम्ही नाव दिलं नाही रफ फिगर, तर तुमचा हाफ मार्क्स कट होऊन जाईल, किंवा तुमचे पूर्ण मार्क्स सुद्धा कट होऊ शकतात, कारण कोणती रफ फिगर आहे, कोणती फेअर फिगर आहे, हे आपल्याला कळून येणार नाही. एक लाईन ड्रॉ केलेली लाईन आहे म्हटल्यावरती आपण काय करणार, त्याला ॲरोज देणार. नाव काय द्यायचंय? लाईन बी. कुठेही तुम्हाला वाटेल तिथे, इथे 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 तुम्ही कुठेही काय करू शकता, एक पॉइंट घेऊ शकता आणि त्या पॉइंटला नाव द्यायचं पॉइंट एक्स. मी इथे वरच्या बाजूला पॉइंट घेतो, कारण वरच्या बाजूला लाईन ड्रॉ करणं इझी जातं. तर हा पॉइंट एक्स मला दिसत असेल. आता काय करायचंय, सेट स्क्वेअर जर मेथड जर आपल्याला यूज करायची असेल, तर आपल्याला काय गरज पडेल, एक स्केल आणि एक सेट स्क्वेअर. ओके, तर आपण 30 डिग्री किंवा 45 डिग्री कुठलाही तुम्ही घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता अगदी इझी प्रोसेस बघा. काय करायचंय, सेट स्क्वेअर घ्यायचा आहे आणि हा सेट स्क्वेअर इथं आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनला मॅच करायचा, बरोबर एक्झॅक्टली या लाईनला मॅच करायचा. हा इथं मॅच झाल्यानंतर स्केल घ्यायची आणि स्केल सुद्धा इथं मॅच करायची. पण कुठं मॅच करायची? स्केल आपण मॅच करायची या बाजूला. बरोबर एक्झॅक्टली स्केल मॅच झाली पाहिजे. ओके, आता स्केल मॅच झाल्यानंतर हा जो सेट स्क्वेअर आहे, हा सेट स्क्वेअर ॲज इट इज वरती सरकवत आणायचा आहे. आता हे डिजिटल असल्यामुळे थोडासा इकडे तिकडे होतंय, पण तुमचा सेट स्क्वेअर बरोबर परफेक्टली असा वर सरकवत येईल. इथं सेट स्क्वेअरची ही जी साईड आहे, ही साईड आणि जी स्केल असणार तिची साईड बरोबर एकमेकांना मॅच होऊन इथपर्यंत सरकत येईल. आता काय करायचं, सिम्पली आपली जी स्केल आहे तिला वरच्या बाजूने ठेवून द्यायची मॅच करून. बरोबर एक्झॅक्टली मॅच करायचंय. तुमची स्केल मोठी असणार आहे, एक्झॅक्टली वरच्या बाजूला मॅच करायचंय. ठीक आहे, स्केल बरोबर परफेक्टली मॅच झालेली आहे बघा. थोडासा गॅप दिसतोय, तर तो गॅप काढून टाक, बरोबर पॉइंटला टच झालं पाहिजे. ओके, आणि आपला सेट स्क्वेअर आता बाजूला काढून घ्यायचा आहे. सेट स्क्वेअर बाजूला काढल्यानंतर काय करायचंय, इथून लाईन ड्रॉ करून घ्यायची. अगदी परफेक्ट लाईन ड्रॉ झालेली आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तुमची पेन्सिल जी आहे ती प्रॉपरली शार्पन केलेली असली पाहिजे. आता काय सांगितलं, ड्रॉ अ लाईन ए पॅरलल टू लाईन बी. ओके, लाईन ए म्हणजे ही जी ड्रॉ केलेली लाईन आहे ती आहे लाईन ए. पॅरलल आहे कशाला? लाईन बी ला. पासिंग थ्रू पॉइंट एक्स, पासिंग थ्रू पॉइंट एक्स, या एक्स या पॉइंट मधून ती पास होतीये. अँड एक्स शुड नॉट लाय ऑन बी, आणि हा आपला एक्स पॉइंट जो आहे तो बी लाईन वरती नाहीये. ठीक आहे, तर याला आपण नाव देणार आहे फेअर फिगर. काय नाव देणार आहे? फेअर फिगर. ओके, आणि ही जी आहे याला नाव द्यायचंय रफ फिगर. एवढंच सांगितलं होतं, याच्यामध्ये अजून काही ऍड करायची गरज नाही. तुम्हाला जर वाटत असेल की रफ फिगर नाही ड्रॉ करायची, तर नाही ड्रॉ केली तरी चालतंय. याच्यामुळे आपल्याला एक लाईन ड्रॉ करावी लागली असती, पण रफ फिगर ड्रॉ करताना सुद्धा स्केलचा यूज करायचा आहे. आता मी रफ फिगर ड्रॉ केली असती तर कसं केलं असतं, इथं एक अजून एक लाईन ड्रॉ केली असती आणि याला नाव दिलं असतं ए. सेम आता ही फेअर फिगर बनलेली आहे पहा.
आता याच पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, पण अंदाजे लाईन मारायची नाही, कारण मला तसं लगेच कळून येईन जर समजा तुम्ही तसं मनानेच लाईन मारली तर. ठीक आहे.